नमस्कार मंडळी, मी नाथवारंग माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील साळगाव या गावात आहोत आणि आपण बघितलं असेल तर साळगाव येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नाईक मुचीमाडकर दशावतार नाट्यमंडळ मुसेमाड वेंगुर्ला यांचा अक्षय थाळी हा नाट्यप्रयोग। या नाट्यप्रयोगातील नेमक्या ज्या भूमिका आहेत कोणकोणत्या कलाकारांनी कशा रीतीने सादर केल्या आहेत, या नाट्यप्रयोगात कोणकोणते कलाकार कशा रीतीने भूमिका सादर करतायत हे तर निश्चितच असणार आहे। तसंच या ठिकाणी दत्तमाऊली यांचं दर्शनसुद्धा असणार आहे आणि रसिकांचा प्रतिसाद नेमका कसा आहे हे सगळं आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत माझा सिंधुदुर्ग मी नाथवारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। चला तर आपण पूर्ण हा नाट्यथरार पाहूया। नाईक मुचीमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ मुचेमाड वेंगुर्ला या नाट्यमंडळाची संगीत साथ आपल्यासोबत आहे। त्यांची आपण ओळख करून घेऊया। बुवा, नाव तुमचं? नमस्कार, मी चिन्मय सावंत या नाट्यमंडळामध्ये काम करत आहेत। त्यांना माझं सिंधुदुर्ग मी नाथवारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। तर तालरक्षण करणारे नाव तुमचं? सचिन राहुल। सचिन राऊळ हे सुद्धा या नाट्य मंडळामध्ये बघायला मिळणार आहेत। तसंच हे जे आहेत पक्वाद साथ करत आहेत त्यांचं नाव? नमस्कार, घनश्याम पालव। घनश्याम पालव आपल्यासोबत आहेत, हे पक्वाद साथ करणारे आहेत। तुमचे गुरुवर्य कोण? गुरुवर्य म्हणजे आमचे क्लासिकल पक्वाद शिकलेले आहे, निलेश पेडणेकर सरांकडे पक्वाद शिकले आहे। ओके। त्याच्यानंतर दशावतार क्षेत्रात म्हणजे आमचे काका आहेत महेंद्र पालव, त्यांच्या मार्गदर्शनातून मी पहिल्यांदा दशावतारात उतरलो आणि त्याच्यानंतर मग गौतमेश्वर दशावताराकडनं 1 वर्ष करून नाईक मुचीमाडकर कंपनीत गेली 3 वर्ष कार्यरत आहे। ओके, धन्यवाद। आणि आज या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून ही संगीत साथ आपल्याला बघायला मिळणार आहे।
श्रद्धा साधने करा समाधान या माता भोराचा तो बाजूला निरीक्षण करतोय सारे जर हर्षभरीत बघणार या विकटात साधना माताय एक सारखा उदावला करताय एक सारखा निर्भय करताय मनाच्या ठिकाणी समाधान होत आहे आणि याला कारण काय असते तर या माझ्या जलकुलाच्या उत्कर्षासाठी अहोरात्र घटापणा विकटा सुरू करतोय सारी प्रजा माझी सुद्धा समाधानाचा कर्तव्यासाठी गेलास की काय नारायण अरे नृत्य त्याचं काय ही सप्त पाताळ आहे अतल विताल सुतल तलाताल माताल रसाताळ पाताळ मृत्यू लोकाच्या खाली 10,000 लक्ष योजना हे मृत्यूलोक दिसतय ते मृत्यूलोक तुझं म्हणजे कंत्रासुराला स्वर्ग साम्राज्यावर पाठवावं याला लवकरात लवकर इथं बंधन कर कर्तव्य परिपूर्ण करत असताना दादांची हाकेरी हा करीत नाही आणि उचलत्या पावलानं राज दरबारी प्रवेश केला पण काही का असताना आल्याची जाणीव दादांना करून कोण दादा आपला कनिष्ठ धाता कंकास हो आपल्या पंचमी पवित्र बाहूंची वृद्धी होण्याचा आशीर्वाद आशीर्वाद दिलात मनाचं समाधान झालं पण मनी शल्य कोण राय कंकासराव तसा शिरपथाय ही एकेरी हात आत्मचितार या तुमच्या बंधूला कधी दिली नाही पण आज काळी कशासाठी याला कारण आहे बंधूला पाहिजे या स्वप्नाची परिपूर्णता करायचे दादा त्रिभुवनाचा सम्राट दादा हे तुमचं स्वप्न पण तुमचं स्वप्न नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड वेंगुर्ला यांचा या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि त्यातील खलनायकाची जी भूमिका आहे ती या ठिकाणी करतायत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नमस्कार, मी प्रशांत गावडे आणि बबलू गावडे म्हणतात. मला ओळख म्हणून यशवंतराव बबलू गावडे म्हणतात. नाव माझं बबलू गावडे आपल्यासोबत आहेत, खलनायकाची भूमिका करतात. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव काय? आज नाट्यप्रयोग आम्ही सादर करतो. त्याचं नाव अक्षय खळे आणि त्यातील तुमची भूमिका? अक्षय खळे याच्यात मी साडी विधान केलेलं आहे. नाव कंकासूर. साधारण हा कनकासूर कसा आहे? म्हणजे सर्वसाधारण एक असे 2 भाऊ असतात. मोठा एक भाऊ आणि त्याच्या 2 नंबर भाऊ कंकासूर. आणि आम्हाला आमचं स्वप्न असतं की आम्हाला त्रैलोक्यात हे करायचं, त्रैलोक्यात राज्य अधिराज्य सम्राट व्हायचं. त्याच्यासाठी दुसरा मोठा भाऊ असतो तो स्वर्ग ह्याच्या मृत्यू लोकात जातो
आणि मी स्वर्गावर गेल्यानंतर इंद्रावर स्वारी करतो. पण इंद्रावर स्वारी केल्याच्यानंतर तिथे एक सुंदर अशी नृत्य करणारी गंधर्व पत्नी ती नृत्य करत असते आणि ती ॲक्च्युली भेटीसाठी येते, म्हणजे इच्छा प्रकट करते. तिथे नारद मुनी असतात, ते म्हणतात की एक सुंदर आधी मग माझं इच्छा आहे की एक गंधर्वाच्या पत्नीकडून नृत्य करून घ्यावं. बरोबर. आणि ती नृत्य करत असताना हा स्वर्गावर स्वारी करण्यासाठी ही यांची वाटाभेट होती. आणि हा स्वर्गावर स्वारी करायला गेल्यानंतर तिचं सुंदर नृत्य त्याला आवडतं आणि हा मागणी करतो. अमरावती मी हस्तगत करीन, पण अमरावती हस्तगत करणं हा दुसरा. सर्वप्रथम ही सुंदर नृत्य करणारी नृत्यांगना जी गंधर्व पत्नी ती माझ्यासाठी देवेंद्र नाही म्हटलं की युद्ध झाल्यानंतर सगळ्यांची दाणं पळाली काय ती सुंदर जिथे जाते ना गंधर्व पत्नी तिच्या मागोमाग नाही जाते. मग ती हळूहळू आपल्या नवऱ्याकडे जाते, चित्रसंक्रांत तिथे जाते. तिथे जाऊन ते मागणी घालते की माझी पत्नी तुझी पत्नी असेल तर माझी इच्छा मला नाही म्हटलं तिथे तर तिथून दोघं पळतात. तिथून दोघं पळाल्याच्यानंतर जो मोठा भाऊ होता तो मृत्यूलोकावर राज्य मिळतो. असं करून आम्ही दोघं सर्व हासिल करण्याच्या हासिल करतो. त्याच्यानंतरचा आमचा प्रवेश आहे, त्या प्रवेशात आम्ही सर्व मिळवलेलं आहे. म्हणजे त्रिभुवनावर आम्ही सम्राट तर तिथे नारद मुनी सांगतात त्रिभुवन सम्राट तुम्ही झाला तसं तुम्ही वाढता, पण हा तुमचा भ्रम आहे. पण तू देवेंद्र स्वर्गलोक जिंकलास, पण तुझा मोठा भाऊ पाताळ मृत्यूलोकात गेला, त्यानं मृत्यूलोक जिंकला, पण एक चूक केली. त्या राजाला बऱ्याच राजांना त्यांनी अंकित केलं, ते हट्टाला भेटले त्यांना मारून टाकलं. पण मारून टाकल्यानंतर जो एक आहे त्याला अर्धवट सोडला, तो कदाचित मरेल या उद्देशानं तुम्ही सोडला, पण तो मेला नाही, तो जिवंत. हा तुमचा सर्वनाश करा. मग त्याच्या सर्वनाशासाठी आम्ही परत गेल्याच्यानंतर हे सर्वजण जिथे असतात त्याच्यानंतर परत आमचा प्रवेश होतो, तिथं आमचा शेवट. ओके, धन्यवाद तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी, तसंच तुमच्या भावी नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनातवारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळातील रिद्धिसिद्धीच्या भूमिका आणि अन्य छोट्या मोठ्या भूमिका करणारे आपल्यासोबत कलाकार आहेत. नाव तुमचं? माझं नाव दत्ताराम गोडकर आपल्यासोबत आहेत. या कंपनीमध्ये किती वर्ष तुम्ही? या कंपनीत 2 वर्ष. दुसरं वर्ष. आणि याच्या अगोदर गोरे कंपनीत 5 वर्ष. गोरे त्याच्यानंतर मामाकडे 4 वर्ष. गोरे कंपनीमध्ये 5 वर्ष. मामा मोचेमाडकर यांच्याकडे 4 वर्ष. आणि पार्सेकरांकडे 20 वर्ष. म्हणजे साधारणतः बराच दशावतार क्षेत्रातील अनुभव यांच्याकडे आहे. तुम्हाला नाट्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड यांचा नाट्यप्रयोग चालू आहे. या नाट्यप्रयोगातील जे दशावतार खलनायक आहेत, ज्यांचा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट खलनायक म्हणून, अनुभवी खलनायक म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे ते आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घ्या. नाव तुमचं? निलेश नाईक. गाव तुमचं? बेतोरा या गावचे आहेत. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणि तुमची भूमिका कशा रीतीने सादर करत आहेत काय सांगाल? आजचा नाट्यप्रयोग आहे हा अक्षय पात्र. आणि या नाट्यप्रयोगामध्ये माझी भूमिका विकटासूर म्हणून आहे. आणि हा विकटासूर साधारण त्याचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्याचं जी स्थिती आहे नाट्य म्हणजे कशा रीतीने तो घडवतोय काय सांगाल त्याविषयी? त्याला त्रिभुवनाचा सम्राट व्हायचं आहे. त्याच्यासाठी सप्त पाताळांवर त्याने विजय मिळवलेला आहे. पण ते दोन म्हणजे स्वर्गलोक आणि मृत्यूलोक हे दोन त्याला राहिले आहेत. त्याच्या बंधूला तो बोलवतो, नारद येतो, नारदाच्या सांगण्यावरून बंधूला बोलवतो, बंधूला स्वर्ग साम्राज्यावर पाठवतो आणि आपण मृत्यूलोकात जातो. मृत्यूलोक कित्येक राजकर्त्यांना मांडलिक तत्वपद करायला लावतो. जे मांडलिक तत्वपद करत नाही त्यांचा शेवट करतो. असं होता होता उज्जैनचा राजा त्या राजापर्यंत गेल्यानंतर राजा नृपसेन त्या राजापर्यंत गेल्यानंतर तिथे त्याचा विरोध होतो. त्या विरोधात
त्याचे हाल करतो, त्याला राज्यातून हाकलवून लावतो. तर नंतर म्हणजे पुढे दोन्ही तलांवर विजय मिळतो, त्रिकोणाचा सम्राट होतो. ते ब्रह्मदेवाचे वरती असतात. त्यांना मरण असं असतं की जो कोणी आपलं दैवी तत्व स्वर्गाच्या ठिकाणी ठेवून जो मृत्यूलोकात लग्न करेल, पण लग्न करून सुद्धा स्वर्ग म्हणजे संसार सुखात रमणार नाही, त्याच्याकडून त्यांना मरण असतं. तसंच जो भाऊ त्याचा जो स्वर्ग साम्राज्यावर जातो, म्हणजे स्वर्गावर स्वारी करतो, तिथे तो एका गंधर्व पत्नीच्या सौंदर्यावर वाहतो. तिची प्राप्ती करण्यासाठी गंधर्वापर्यंत जातो. गंधर्व दैवी तत्व आपलं स्वर्गाच्या ठिकाणी ठेवून ते मृत्यूलोकात येतात आणि तिथे एका सदाशिव म्हणून जे ब्राह्मण आणि दाम्पत्य असतं त्यांच्याकडे तो आपल्या पत्नीला सुपूर्द करतो आणि आपण त्या राजाच्या म्हणजे सहकार्यासाठी राहतो. आणि कालांतराने भुकेचा उदरनिर्वाह करण्यासाठी ओघाने त्यांच्याच घरी ते जातात, सदाशिव ब्राह्मणाच्या. तिथे जाऊन जेवण वगैरे करतात. त्यानंतर राजा आपल्या मुलाला मागणी म्हणून तिची मागणी घालतो. तिथे त्यांचं लग्न झालेलं असतं पण तो सांगत नाही. त्यानंतर त्यांचं लग्न होतं आणि जे त्यांच्याजवळची अक्षय थाळी म्हणून असते ती तो अंजण म्हणून मागतो. तो मुलगा अंजण म्हणून मागल्यानंतर त्यांना विचार पडतो की अक्षय थाळी म्हणजे काय. एकाएकी ते दाम्पत्य दोन्ही नाहीसे होतात. त्यावेळी नारद येऊन सांगतो की दाम्पत्य म्हणजे शिवशंभू महादेव आणि शंकर पार्वती अवतार घेऊन इथे राहिले. त्यावेळी तो मुलगा उघडकीस आणतो की जे शिवशंभू महादेवाकडे जे अक्षय पात्र आहे, जी जशी स्वर्गामध्ये कामधेनू गाय असते त्याचप्रमाणे ते अक्षय पात्र आहे. जी इच्छित वस्तू मिळते, जे भोजन तुम्ही मागाल ते क्षणाच्या निमिषाला तिथं भोजन मिळतं. ती तो मग राजाला देतो. राजाचे हाल संपतात आणि त्यानंतर त्या विलन म्हणजे दोन्ही असुरांचा शेवट होतो. त्याच्यातकडून शेवट होतो कारण लग्न होऊन पण तो संसार सुखात रमत नाही ना. बरं. त्यामुळे तो त्यांचा शेवट होतो. मग साधारणतः या कंपनीमध्ये तुम्ही किती वर्ष कार्यरत आहात? मला 6 वर्ष झाली. 6 वर्ष. आणि एक तुमच्यासाठी एक प्रश्न होता. तसंच गेल्या वर्षी जो चर्चेत तुमचा जी भूमिका होती नृसिंह अवतार, त्याविषयी थोडक्यात रसिकांसाठी मी तुम्हाला प्रश्न करतोय. त्या भूमिकेचा तुमचा नेमका अनुभव काय होता? कारण खूप आव्हानात्मक भूमिका होती. काय सांगाल त्याविषयी? म्हणजे माझ्यासाठी ती खरोखरच आव्हानात्मक भूमिका होती की जे ऐकून मी होतो की ती भूमिका खूप आव्हानात्मक आहे. पण मला पण भीती होती. पण ती त्या गणपतीच्या कृपेने माझी भूमिका यशस्वी ठरली. लोकांचा प्रतिसाद मला चांगला मिळाला. त्यामुळे या गणपतीच्या कृपेने सगळं काही ठीक झालं. त्यामुळे खूप खूप आभार. ओके, धन्यवाद. अशा स्वरूपाची हे सिंधुदुर्गातील लोककला समजली जाते दशावतार. आणि दशावतार ही पहिली कला म्हणायला हरकत नाही. त्या कलेचा वारसा आपले दशावतार कलाकार जोपासत आहेत. वेतुरे गावची ही शान पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खलनायक सादर केला आणि सद्यस्थितीत नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळामध्ये कार्यरत आहेत. आणि आजची त्यांची विकटासूर ही भूमिका आहे. तुम्हाला या नाट्य प्रयोगासाठी तसंच नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनारद्वारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तसंच या ठिकाणी सुप्रसिद्ध स्त्री अभिनय कलाकार तेंडुलकर साहेब आहेत. आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगातील त्यांची भूमिका नेमकी काय ती आपण जाणून घेतोय. काय सांगाल आजच्या भूमिकेबद्दल? नमस्कार, मी चारुदत्त महादेव तेंडुलकर. आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे अक्षय पात्र, अक्षय थाळी म्हणून. ही देवतांच्या सान्निध्यात असणारी अक्षय थाळी आहे. ती ज्याप्रमाणे कामधेनू जसं देवतांना अन्न पुरवते त्याप्रमाणे ही अक्षय थाळी देवतांना अन्न पुरवणारी आहे. आणि त्या नाटकात राजा पद्मनाभ, उज्जैन नगरीचे राजा पद्मनाभ यांची पत्नी ज्या नृपसेन यांची पत्नी पद्मावती म्हणून मी ह्या नाटकात काम करत आहे. राजावर संकट निर्माण करण्यासाठी दानवेश्वर येतात आणि दानवेश्वराचं संकट आलं हे सांगण्यासाठी राजकर्ते महाराणीपर्यंत येतात आणि राजाला सहाय्य करण्यासाठी महाराणी राजकर्त्यांपर्यंत जाते.
आणि दानवेश्वराने ज्यावेळी हतबल केलं नसतं त्यावेळी ती दानवांशी युद्ध करून आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण त्यावेळी ती सुद्धा त्या दानवेश्वरामध्ये हतबल होते आणि दानवेश्वर त्यांच्या दोघांचाही छळ मागवतो. तो कशासाठी असेल तर दानवाला वाटत असतं की आपण त्रैलोक्याचा राजा बनावं, स्वर्ग मृत्यू आणि राहिलेलं पाताळ म्हणून जसं आहे तसं त्रिभुवनाचा राजा व्हावं अशी त्याची इच्छा असते. म्हणून तो मृत्यू लोकात असणाऱ्या प्रत्येक राजकर्त्यावर विदेश माचवतो, जनतेचा त्रास देतो आणि त्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही राजे हटत असतो, पण हतबल झालेला राजकर्ता. त्यानंतर जो गंधर्व असतो तो मृत्यू लोकात शापित गंधर्व असतो तो मृत्यू लोकात येतो. त्या गंधर्व आमच्या साह्याने हे जे काय आलेलं संकट असतं ते दुरापस्त होतं आणि नाटकाचा शेवट नाही होतो. ओके, धन्यवाद तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी तसंच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ला या नाट्य मंडळातील कलाकार आहेत, त्यांची ओळख करून घ्या. नाव तुमचं? नमस्कार, मी नारायण कुंभार. गाव तुमचा? बेतोरे. आणि आजच्या या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका नेमकी काय? माझी या नाट्यप्रयोगात अक्षय थाळी या नाट्यप्रयोगात देवेंद्र ही भूमिका आहे आणि ती मी साकारलेली आहे. आणि दुसरी भूमिका कोण? दुसरी भूमिका उमा, म्हणजे प्रति पार्वतीचा रोल, पण ते याच्यात म्हणजे गावंढळ भाषेत अशी रूप बदलून आलेली आहे. ओके, म्हणजे एक त्या दानवांना म्हणजे मात करण्यासाठी हे रूप घेतलेले करण्यासाठी शंकर पार्वतीने रूप मानवाचं रूप धारण केलेलं आहे आणि त्यानंतर ते त्या अक्षय पात्राचं रक्षण करत असताना ते अक्षय पात्र पुढे त्या गंधर्वाला प्राप्त व्हावं आणि ते स्वर्गीची संपत्ती पुनश्च स्वर्गात यावी याच्यासाठी केलेले प्रयत्न. ओके, धन्यवाद. कुंभार दशावतार कलाकार आहेत, त्यांना तुम्हाला नाट्य वाटचालीसाठी तसंच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळातील एक अनुभवी राजपाट ज्यांचा तुळशी विवाह अर्थात वृंदा जलधर या नाट्यप्रयोगातील जो महाविष्णू होता तो खूप गाजला, तेच कलाकार आपल्यासोबत आहेत. तुळशीचा जो महिमा सांगितला आहे, महात्म्य सांगितलं, तेच कलाकार आपल्यासोबत आहेत. आनंदजी नार्वेकर. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका काय ती आपण त्यांच्याकडून ऐकतोय. काय सांगा आजच्या भूमिकेबद्दल? आजच्या नाटकातील सात्विक राजा म्हणून नाटकातील भूमिका अशी आहे, राष्ट्रावर संकट आणतो, पाताळ वाचतो दानेश्वर म्हणून पत्नीला सांगून तो त्यांना विरोध करण्यासाठी येऊन जातो. राजाचा शस्त्रतंत्र विरोध करताना पडले जातात आणि त्याचा सहभाग होतो. एक सात्विक दुःखी अशी भूमिका आहे आणि ती आज मी साकारणार आहे. ओके, या नाट्यप्रयोगासाठी तसंच भावी नाट्य वाटचालीसाठी तसंच तुमच्या ज्या भूमिका आहेत त्या बघून सध्या युवा जे दशावतार कलाकार नाट्य क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेरणा अशा स्वरूपाचं हे दशावतार कलाकार पात्र आपण सादर करता. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ला या नाट्यमंडळातील नारदाची भूमिका तसेच अन्य छोट्या मोठ्या भूमिका करणारे कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नमस्कार, मी राहणार किल्ले नियुतीचे हे दशावतार कलाकार आहेत. आजच्या या नाट्यप्रयोगामध्ये नारदाची जी भूमिका साकारत आहेत, दानवांचं जे काही या भूतलावर तसंच स्वर्गलोकी जो दानदान चालले आहे त्याला कुठेतरी छळ व्हावा ह्या हेतूनं हे नाट्य रूपांतर यांच्या माध्यमातून म्हणजे नारद या भूमिकेतून ते करत आहेत. खूप छानरित्या त्यांनी नारदाची भूमिका या ठिकाणी साकारत आहेत. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच या ठिकाणी एक युवा राजपाट ज्यांनी संयुक्त दशावतारमध्ये खूप चांगल्या रीतीने आपल्या भूमिका सादर केल्या. आपलं जे दशावतार क्षेत्रातील जी ज्ञान आहे ते घेण्याची त्यांची क्षमता आहे ती वृद्धिंगत करत एक उज्ज्वल यश संपादन केलं असे सागर गावकर आपल्यासोबत आहेत. त्यांची आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका नेमकी काय आहे ती जाणून घेतोय. काय सांगाल आजच्या भूमिकेबद्दल? नमस्कार, मी नवोदित दशावतारी कलावंत सागर विठ्ठल गावकर दशावतार क्षेत्रात गेली 6 ते 7 वर्ष काम करतो आहे. दशावताराची मी शिकतो आहे. आताची माझी जी भूमिका आहे ती चित्रसेन गंधर्व. अक्षय पात्र या नाट्यप्रयोग या नाट्यप्रयोगाची चित्रसेन गंधर्व ही प्रमुख राजपात्राची म्हणजे प्रमुख नायकाची भूमिका मी या नाट्यप्रयोगात यशस्वीपणे साकारतो आहे.
नाट्यप्रयोग आमचा चालू आहे सध्या. यंदाच्या सीझनला घडोघडी प्रत्येक गावागावात हा नाट्यप्रयोग घेतला जातो आणि त्यात चित्रसेन गंधर्व हा माझा रोल आहे, माझं पात्र आहे. गंधर्व म्हणजे काय, तर या नाटकात काही लोकांना वेगळे पण द्यायचं, म्हणजे गंधर्वांची हिस्ट्री किंवा गंधर्व कसे निर्माण झाले, त्यांचं काम काय असतं हे या नाट्यप्रयोगात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न आहे माझा. आणि मला तरी वाटतं गणपतीच्या आशीर्वादाने आणि रसिक माईबाबांच्या प्रतिसादामुळं प्रयत्न माझा यशस्वी होतो आहे. माझ्यासोबतचे माझे सहकलाकार आणि मी या सगळ्यांचा समतोल राखत हा नाट्यप्रयोग आमचा गावागावात खऱ्या अर्थानं लौकिक पात्रतेस ठरतो आहे, लोकांना आवडतो आहे. गंधर्व या नाटकात म्हणजे गंधर्वाची पत्नी आहे चित्रांगना, हिच्यावर ते दोन असुर यांचं प्रेम जमतं. त्यातील एकाचं तिच्या प्राप्तीस्थव तिथपर्यंत येतो, त्यावेळी त्याचा पती म्हणजे चित्रसेन गंधर्व रोखतो त्याला. दोघांचा शाब्दिक संघर्षात तो प्रतिज्ञा करतो, मग दानवांना मी संपवून टाकेन माझ्या पत्नीची तुम्ही इच्छा ठरल्यामुळे. त्यानंतर तो मानव योनी धारण करतो, शापायोगे. शाप आहे या नाटकात एक त्यानंतर गंधर्वांना शापायोगे ते मानव योनी धारण करून सामान्य मानवांच्या देशात देवतत्व त्यागून ते राहिल्यानंतर त्याला आपल्या पत्नीचा सांभाळ करणं असहाय्य वाटतं, म्हणून तो आपल्या पत्नीला त्यागतो. त्यागल्यानंतर शिवपार्वती म्हणजे सदाशिव आणि उमावती या स्वरूपात मृत्यूलोकात असतात, त्यांच्याकडे त्यांना त्याला आधार मिळतो. अक्षय पात्रातून तो भोजन ग्रहण केल्यामुळे पुन्हा शापातून उत्तराही ठरतात. असा हसता खेळता आणि रहस्यमय असा नाट्यप्रयोग आमचे कंपनीचे मालक तुषार नाईक यांनी गंधर्व ही भूमिका मी साकारतो. माझ्या सहकलाकारांच्या प्रोत्साहनाने आणि गणपतीच्या आशीर्वादाने प्रयत्न माझे तर यशस्वी चालतात. ओके, धन्यवाद. या नाट्यप्रयोगासाठी तसंच भावी नाट्य वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीनानाथ यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड वेंगुर्ला या नाट्यमंडळातील एक ज्येष्ठ दशावतार कलाकार, अनुभवी दशावतार कलाकार, ज्यांनी आजपर्यंत साधारणतः दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष तुमची कार्यरत आहात दशावतार क्षेत्रात? 40 वर्ष म्हणजे आमचा जन्म पण झाला नाही तेव्हापासून दशावतार क्षेत्रामध्ये आहेत. दशावतार ज्यांनी जगवला तेच दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. उल्हासजी नाईक काका आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका नेमकी कशी आहे ती आपण जाणून घेतोय. काय आहे भूमिका आजच्या नाट्यप्रयोगातील? नमस्कार, मी नाईक, गाव माझा दोडामार. मी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळात आज जवळजवळ 26 वर्ष झाली काम करतो. एकूण माझ्या दशावतार क्षेत्रात मला 40 वर्ष पूर्ण होत आले. पण आजचं जे नाटक आहे अक्षय थाळी, अक्षय थाळी या नाटकाचा एक संदर्भ असा आहे की शंकर आणि पार्वती ही मानवरूप धारण करून मृत्यूलोकात आलेली आहे आणि येतेवेळी पार्वतीनं हट्ट धरला की मी येणार, पण येत असताना ती अक्षय थाळीबरोबर घेऊ आपण. कारण अक्षय थाळी म्हणजे काय, तर इच्छा भोजन देणारी थाळी, ज्यावेळी जे तुम्ही मागाल ते मिळणारी थाळी, ही शिवपार्वती होऊन आली होती मृत्यूलोकात. आणि त्यात ती तो गंधर्व असतो, त्या गंधर्वाला ते ठाऊक होतं. गंधर्व आपल्या मानलेल्या आईवडिलांना घेऊन त्यांच्यापर्यंत येतो की आईवडील माझे भुकेलेले आहेत, त्यांना अन्न वाढा. त्यावेळी दुपारची वेळ असते, ती माणसं जेवलेली असतात, पण अशा समयी आल्यानंतर ती त्यांना अक्षय थाळीच्या रूपानं भोजन वाढतात आणि एवढं त्यांना ते भोजन रुचकर लागतं की ते विचारतात अल्पशा अवधी तुम्ही आम्हाला पंचपापानं कशी वाढली. मोठा संशय निर्माण होतो. त्यावर ते सांगतात, त्याची बायको असते ती सांगते आमच्याजवळ एक थाळी आहे, ती देवीसमोर ठेवली की त्याच्यातून आम्हाला अन्न मिळतं. झालं तर तो राजकर्ता आपली ओळख करून देतो. एवढ्यात त्याचा मानस मुलगा असतो, याची तो सदाशिव नामक जो शंकराचं रूप घेऊन येतो, त्याची ती एक मानलेली मुलगी असते आणि त्यांचं ते राजा येतो. तो जेवण झाल्यानंतर आपल्या मुलासाठी या मुलीची मागणी करतो. दोघांचं ते गांधार्व पद्धतीनं लग्न लावतं आणि काहीतरी आंदण म्हणून दिलं पाहिजे. रीतिरिवाज पूर्वपरित चालत आलेला रिवाज आजही तो चालला आहे, कोण मोडलेला नाही, पण मुलीला माहेर असून काहीतरी द्यायचं असतं. तर ते म्हणून आता आम्हाला तुम्ही काय देणार. राम ते म्हणतात की आमच्याजवळ देण्याजोगं काय नाही. तर ते सांगतात की झाड आहे ते देतो, ते नको. तर तो मुलगा सांगतो की माझ्या ऐकवात आलं की मी आल्या तुम्ही बोललात की अक्षय थाळीमुळे हे सगळं घडलं, मग ती अक्षय थाळीच मला आंदण म्हणून द्या. त्यावेळी ही दोघे माणसं आपापसात हसतात, कारण म्हणतात की
जिथं जायला हवी तिथं ते जातात आणि ती थाळी आणून त्यांना देताना ही अदृश्य होतात. त्यावेळी त्यांचा शोध दिला त्यावेळी तो जो गंधर्व असतो तो सांगतो की अक्षय थाळी ज्यांनी तुम्हाला दिली ती शंकर आणि पार्वती काही काळासाठी या मृत्यूलोकात ते रूपात बदलून आली होती. आणि राजाला एक उपदेश करतो की ज्या अक्षय थाळीतील तुम्ही भोजन केलं म्हणजे आजपासून कुठली रोगराई तुम्हाला सतावणार नाही, त्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही. असं हे अक्षय थाळी त्या अन्नाचंही महत्त्व आहे. अशा रूपाने ते अक्षय थाळी हा नाट्यप्रयोग आम्ही आज महिना होऊन गेला आमच्या सुरुवात होऊन. जवळजवळ रोजच ते नाटक चालू आहे. लोकांच्या मागणीवर हा खेळ करतायत. आत्ता चालू आहे, उद्या पण हाच खेळ आहे. अशी अक्षय थाळी हा नवीनच आमचे मालक तुषार नाईक याने नाटक काढलेलं आहे आणि खरोखर चांगले प्रत्येकाला चांगल्या भूमिका आहेत. नाटक आजपर्यंत चांगलं म्हणून लोकांनी याची वाहवा केलेली आहे. एवढंच. ओके, धन्यवाद. या नाट्यप्रयोगासाठी तसंच नाट्यभावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद सुद्धा आमच्यासारख्यांना असावा अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. समाधान कशात तुझा देहाचे लक्के लक्के दोन्ही तुझा जीवनाची रात्रबाई काय वाटत तुला काय वाटलं हा विकटा ठेवून सहजा सहजी तुला सोडणार की काय हे
शस्त्र उचलताना तुला काहीतरी वाटायला तरी होतं तुला तरी काय वाटतं रे किती पाहिलं असेल तरी दारवेश सोडत तुम्ही सत्य काय असत्य काय याचा विचार जर तुम्ही जर केला असता तसं दुसऱ्याच्या मागून धावण्याची वेळ आली नसती दुसऱ्याच्या संपत्तीवर आणि दुसऱ्याच्या राज्यावर असा डोळा ठेवला नसता परमेश्वराला स्वतः दिलं ते सामान मी माझ्या वाटांना तर तुमच्याकडे दिलं आणि काय रे मागा पगड्यात त्या पोटात चाळवता तुमच्या वळवाटे येतात रे माझ्या अंगावर कुत्र्यांचे घालतात रे शू शू करून कुत्र्या अंगावर घालतात माझ्या अरे इतक्या कशा कळला तुमचा मग एक सांगा रे मी तुमका 17 बावडी सांगलाय काय नाही केलं तो 17 बावडी तुमका सांगलाय सोडा खाऊन घराकडे येऊ नको आत्महत्या महत्वात त्या पापाचे वाटेकरी का परत काही सांगावं असं वाटतं पण आता मला एकच वाटते काय वाटतंय या जगात आत्महत्येशिवाय आमच्या जीवनात सुद्धा पर्याय का बरं ना संतान ना जनता हा घडतर मनमा भोगण्यापेक्षा या जगाचा निरोप घेणंच महत्व हे अरे आत्मघात करून काय मिळणार अरे ज्या देवतेची भक्ती केली आणि त्या देवतेवर विश्वास ठेव पार्वती माता होय तुमच्या जीवनात नक्की सुख निर्माण होणार आहे आता होय आज गेलेलं वैभवी मिळणार आहे आज तुमच्या जीवनात पुत्र संतान नाही होय ना आधाराची काठी नाही आज तुमचं वृद्धपणात आता या वृद्धापकाळात आम्हाला आता पुत्र होणार चिंता करू नका हट्टा करता आम्ही. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त एकच काय हे मी सांगतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे हे सारं नाट्य करायचं आज तुम्हाला पुत्र संतान नाही म्हणून आजपासून तुम्ही दोन्ही उभारता पुत्राचा स्वप्न पूर्ण झालं असेल तरी माझ्या मनातील इच्छा त्या पूर्ण नाही काय अशी तुझी इच्छा आहे ज्यावेळी स्वर्गावर मी स्वारी केली त्यावेळी त्या अमरावतीच्या देवसभेत सुंदर असे नृत्य चालू होतं आणि ते सुंदर नृत्य सादर करणारी ते सुंदर नृत्यांना ती गंधर्व पत्नी त्या गंधर्व पत्नीवर
झालो. देवेंद्रानं मागणी केली, माझ्या मागणीला देवेंद्रानं नकार दिला. त्याच वेळी साऱ्या अमरावतीची देव दरबारात चालू असणारा नृत्य आणि ते नृत्य करणारी ती गंधर्व पत्नी तिच्या सौंदर्यावर मोहित झालाय. ती गंधर्व पत्नी तर देवताच्या सानिध्यात असणाऱ्या अष्टरंभ तुझ्यासाठी मी एवढे आपुलकीचे एकदम जवायचे एकदम आपुलकीचे रे दोघे रे. काय सांगतोस का? मरणार आहे रे उद्या. मरणार आहे? गेले नाही ना? गेले नाही. आधी त्याला मरू तर दे. आधी जर ते गेले ना तर त्यांना समजणार कसं मी एवढ्या रडतोय. हे बरोबर आहे. मेल्यानंतर त्यांना समजणार नाही तू कसा रडला. मग तुम्ही काय करेल तिथं थांबू. कुठं जाऊ? कुठं जाऊ? जिथं ते आपुलकीचे आहेत तिथपर्यंत त्यांना कवटाळून कवटाळून रड. एक असे एकाला कवटा, दोघाला कवटा. तसा नाही जमलं दोघांना कवळ. दोघे जमेल तसं. दोघे आपुलकीचे दोघांना कवळ. हे तुमचं दुःख पाहिलं. एवढे आपुलकीचे एवढ्या जवळचे कोण माहिती आहे काय? हे सांगू रे. ते कोण रे? हे सांगू रे. तुम्ही दोघे रे. नाव सांगते का गाणं घालतो. बियाजी बाबडी ती नको मला एवढं विषय सांगते असं का तुमचा काही माहिती नाव सांगताना विषय शिस्तीत सांगायचा असता तुमचा काही कळलं नाही. तर शंकराच्या पिंडीवर नाव सांगते मग शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून. सदाशिवरावांचं नाव घेते उमा काकू सर्वांचा मान राखू. उमा काकू काकू परिवर्तन होत नसेल तर जीवितात काय सांगू तुझा चेहराचा काय